नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने त्या काळी महात्मा फुले यांनी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: सर्वभूता निर्मी धोंड्यांचा विठ्ठल, पंढरी सकळ वेळी केली. विठ्ठलाची मूर्ती ध्यानी मनी धरी, गाता तालधरी नाच्या परी. निर्लज्ज होऊनी फुगड्या खेळतो, निर्लज्ज होऊनी फुगड्या खेळतो, एकव्यास घालितो स्त्रियांसंगी. सुखरूप होशी उपदेश करी, वेडावार करी ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींचा अर्थ असा की सर्व लोकांनी दगडाच्या मूर्तीतील विठ्ठलाचा खरा देव मानला आणि त्याच्या भक्तीत इतके गुंतले की जणू संपूर्ण पंढरपूर त्या भक्तीने वेडं झालं. लोकांनी विठ्ठलाची मूर्ती मनात ठेवली आणि भजन कीर्तन करताना टाळ वाजवत आनंदाने नाचू लागले. भक्त स्वतःला भक्तिभावात इतके रंगवून घेतात की ते फुगड्या खेळतात आणि इतरांनाही त्यात सहभागी करून घेतात. ते इतरांना सांगतात की भक्ती केल्याने सुख मिळेल, पण कधी येथे उपरोधाने म्हणतो की काही लोक अंधश्रद्धा किंवा अतिभक्तीत इतके गुंततात की ते विवेक हरवून जातात. एकूण संदेश असा की या ओळींमधून अंधश्रद्धा, बाह्य दिखाऊ भक्ती आणि लोकांचा अतिभावनिक भक्तीचा अतिरेक यावर टीका केली आहे. खरी भक्ती मनातील श्रद्धा आणि विवेक यांसोबत असावी, असा इथे आशय दिसतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणास विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.